धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हा कोस्टल रोड अर्थात आतापासून सुरू होतोय ना। आपण सर्वसामान्यांसाठी हा 7 वाजेपासून आज 27 तारीख आणि 7 वाजेपासून हा मार्ग सुरू होतोय आणि आपण या रस्त्याची सफर करणार आहोत। आणि नेमका नरिमन पॉइंट येथे सध्या आपण आहोत आणि नेमका नरिमन पॉइंटवरून वांद्रेपर्यंत जायला किती वेळ लागतात हा आपण या सफरीच्या माध्यमातून प्रवास करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। जे कोस्टल रोडचे काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं जवळपास 15 ते 18 मिनिटांमध्ये आपण नरिमन पॉइंट ते कोस्टल रोडपर्यंत जाऊ शकतो। आता तेच आपण चाचपणी या सफरीच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपण हा प्रवास सुरू केलेला आहे। सुरुवातीला नरिमन पॉइंटचा या बोगद्यातून आपण सफर सुरुवात केलेला आहे। या ठिकाणी 60च्या स्पीडने गाडी चालते आहे आणि वांद्रेपर्यंत आपण हा सफर असाच सुरू ठेवणार आहोत। काल देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जो नवीन उत्तर मार्गिका आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे आता इंधनाची बचत होते, कोस्टलच्या माध्यमातून इंधनाची बचत होते, लोकांच्या वेळेची बचत होते। मोठा फायदा मुंबईकरांना या कोस्टलच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतोय। मात्र जी उत्तर वाहिनी होती, उत्तर वाहिनी आता अद्याप सुरू झालेली नव्हती। मात्र आता उत्तर वाहिनी सुरू केल्यानंतर आता दक्षिण आणि उत्तर वाहिनी ही पूर्ण क्षमतेने ही वाहिनी सुरू झालेली असून जवळपास आता 100% काम हे कोस्टलचं सुरू झालेलं आहे। जवळपास 7 वर्षांचा कालावधी या कोस्टलच्या कामाला लागलेला होता। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोड, या कोस्टल रोडचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यासोबतच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। तसेच मुंबईचे पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अर्थात 100% पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोस्टल रोड हा जवळपास 100% आता पूर्ण झालेला असून जवळपास 7 वर्षांचा कालावधी या कोस्टल रोडच्या कामाला लागलेला आहे। आपल्याला माहीतच आहे की जवळपास 7 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली होती। आदित्य ठाकरे यांनी देखील काल माध्यमांमध्ये सांगितले होते की उद्धव ठाकरे यांनी 2012च्या महापालिका निवडणुकांच्या वेळी या कोस्टल रोडचं आम्ही जाहीरनाम्यामध्ये प्रकाशन केलेलं होतं। तसेच या अगोदर देखील या कोस्टल रोडची चर्चा होती। अनेक अडथळे या कोस्टल रोडच्या मार्गाला पूर्ण होण्यासाठी लागलेले होते। त्यानंतर 2018मध्ये न्यायालयाने या कोस्टल रोडला परवानगी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं अतिवेगाने महत्त्वाच्या वेगाने त्या अगोदरच याचं काम सुरू झालेलं होतं। आपल्याला माहीतच आहे की जवळपास आता 7 वर्ष पूर्ण होत आलेले आहे या कोस्टल रोडच्या कामाला आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं असून 15 ते 18 मिनिटांमध्ये आपण नरिमन पॉइंट ते वरळी बांद्रे सिलिंग यावरती जाऊ शकतो। तसेच पुढे वांद्रेला मिळू शकतो। अनेक इंधनाची बचत होते, अनेक फायदे या कोस्टल रोडमुळे आपल्याला अनुभवास मिळत आहे। सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेले होते। त्यानंतर आज 27 तारखेला सकाळी 7 वाजेपासून हा कोस्टल रोडचा जो उत्तरी टप्पा आहे तो सर्वसामान्यांसाठी सुरू झालेला आहे। जवळपास या दक्षिण वाहिनीचे व बोगद्याचे लोकार्पण 11 मार्च 2024ला झालेले होते। ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलेले होते। आपल्याला माहीतच आहे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। महाविकास आघाडीच्या सरकारने देखील या प्रकल्पाचं काम केलेलं होतं। त्यानंतर महायुती सरकार जेव्हा आलं 2021मध्ये त्यावेळी याचं जोरदार असं हे काम हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये या
कोस्टल रोडचं पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा मुंबई सागरी किनारा मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलेले आहे. या मार्गामुळे वांद्रे आणि मरीन ड्राईव्ह हे अंतर 10 मिनिटांनी कमी होणार आहे. 27 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला होणार असून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला राहणार आहे. मुंबईकरांना मरीन ड्राईव्हवरून कोस्टल रोड, वरळी वांद्रे सी लिंक आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे थेट दहिसरपर्यंत विना सिग्नल शिवाय थेट प्रवास करता येणार आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट प्रकल्पाचा भाग असलेला संपूर्ण धनुष्यबाणाच्या आकाराचा आर्च ब्रिज जो आहे तो काल याच ठिकाणी या कोस्टल रोडचं लोकार्पण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं असून जो आर्च ब्रिज आहे तो त्याचं काम अनेक दिवसांपासून सुरू होतं. आता थोड्याच वेळात आपण त्या आर्च ब्रिजपर्यंत जाणार आहोत. जवळपास आपण 7 वाजून आपण जवळपास 25 मिनिटांनी या कोस्टलवरून प्रवास करायला सुरुवात झालेली होती. आता 7:33 झालेले आहेत. आपण जवळपास 8 ते 9 मिनिटांपासून प्रवास करतोय. आपण सध्या हाजी अली या परिसरामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आजूबाजूला हे जे नयनरम्य दृश्य देखील बघू शकतो. जो कोस्टल रोडवरून जो आपला प्रवास घडतो यानंतर या ठिकाणी आपल्याला समुद्राचा नजारा देखील दिसतोय. तसेच समोर हाजी अली हे मंदिर देखील दिसून येत आहे. ही दर्गा आहे हाजी अली. या दर्गेला देखील मोठं महत्त्व आहे आणि ही दर्ग्याचं दर्शन या हाजी अलीचं दर्शन या कोस्टल मार्गावरून होणार आहे. तसेच आजूबाजूला जो पांढरशुभ्र आकाश, तशीच खुली हवा आणि हा समुद्राचं नयनरम्य दृश्य या कोस्टल रोडच्या माध्यमातून आपल्याला जे 4 चाकी चालक आहेत त्या 4 चाकी गाडीमध्ये जे बसणारे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना दिसणार आहे. सध्या आपण बघू शकतो हाजी अली पार केल्यानंतर आता आपण काहीसे वरळीच्या पुढे या ठिकाणी आलेलो असून आता 7:34 झालेले आहे. आपण 7:25 नरिमन पॉईंटवरून निघालेलो होतो. तसाच आपला प्रवास सुरू आहे. जवळपास 80ची स्पीड आपल्या गाडीची सुरू आहे. 80च्या स्पीडचा हा कोस्टल रोडचा जो नियम आहे 80च्या स्पीडने यावरती वाहनं धावू शकतात असा स्पीड लिमिट या कोस्टल रोडसाठी दिलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की अनेक वर्षांपासून या कोस्टल रोडचं काम सुरू होतं. त्यानंतर आता हा कोस्टल रोडचं जवळपास काम आता पूर्ण झालेलं असून मुंबईकरांसाठी हा एक मोठा प्रोजेक्ट पार झालेला आहे. जे कालचं आपण माहीत आहे की काल ज्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते, ते लोकार्पण 10.58 किलोमीटरचा म्हणजे जवळपास 10.5 किलोमीटर लांबीचा हा कोस्टलचा टप्पा काल लोकार्पण झालेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता पूर्ण क्षमतेनं हा टप्पा खुला झालेला असून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास 15 ते 18 मिनिटांमध्ये होणार असल्याचा दावा यातून करण्यात येतोय आणि आपण याचीच चाचपणी सध्या करणार आहोत. जवळपास रात्री हा 12 वाजता कोस्टल रोड बंद होईल. तसेच सकाळी 7 वाजेपासून हा पुन्हा नागरिकांच्या सेवेत येणार आहे. आपल्याला माहीतच आहे रात्रीच्या वेळी वाहने सुसाट धावतात, त्यामुळे काही अपघात घडू नये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्री हा कोस्टल रोड बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या वतीने, महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेला होता. त्यामुळे आता कोस्टल रोड जो आहे तो रात्री 12 नंतर बंद असणार. तो मात्र सकाळी 7 वाजेपासून नागरिकांच्या सेवेत येईल. मुंबईचा कोस्टल रोड हा सकाळी 7 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत खुला असणार आहे. कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती मार्गात अर्थात वेस्टर्न हायवेला सुद्धा देखील जोडला जातोय. मरीन ड्राईव्ह ते दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास यंत्रणा त्यामुळे मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. मी मगाशीच उल्लेख केला त्याप्रमाणे जो आर्च ब्रिज आहे हा ब्रिज आपण त्या ब्रिजवरती सध्या आहोत आणि याच ठिकाणी काल मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं आणि हा टप्पा सुरू केलेला आहे. आपण या टप्प्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. थोड्याच वेळात आता वांद्रे वरळी सीलिंग देखील येणार आहे. आपण 7:25ला हा प्रवास सुरू केलेला होता. सध्या घड्याळात 7:36 झालेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो काही वेळातच आता वांद्रे वरळी सीलिंग येईल आणि आपण त्यावरती प्रवास करणार आहोत. अर्थात आता आपल्याला प्रवास करून झालेले आहेत 12 मिनिटं. 12 मिनिटांपर्यंत आता आपण सीलिंगच्या एका टोकाला आलेलो आहोत. 12 मिनिटामध्ये म्हणजे कुठेतरी जो दावा केला जातोय की 15 ते 18 मिनिटामध्ये आपण नरिमन पॉईंटवरून वांद्रेमध्ये पोहोचू शकतो, तो दावा हा खरा ठरताना आपल्याला दिसून येतोय. जवळपास आपण 7:25 नरिमन पॉईंटवरून निघालेलो होतो. TV9च्या माध्यमातून ही सफर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जातोय. आणि आता आपण सीलिंगच्या एका टोकापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. जवळपास आता घड्याळामध्ये 7:37 झालेले आहेत. या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा कोस्टल रोडमुळे अनेक फायदे या ठिकाणी आपल्याला मुंबईकरांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय. इंधनाची बचत होणार आहे, तसेच प्रदूषण टळणार आहे, तसेच जवळपास प्रदूषणामुळे मुंबईमध्ये जो मागे प्रदूषणाचा टप्पा गाठलेला होता, मुंबईमध्ये उच्चांक गाठलेला होता, तो कुठेतरी या माध्यमातून काही कारण मिळेल का तो कमी होईल. आता आपण सध्या वांद्रे वरळी सीलिंगवरती पोहोचलेलो आहोत. घड्याळामध्ये 7:38 झालेले आहेत. आपण तिकडून 7:25 नरिमन पॉईंटवरून निघालेलो होतो. तसेच इंधनाची बचत होईल, तसेच यामुळे प्रदूषण हे टिकेल, तसेच जे वाहनधारक आहे जो सुरुवातीला नरिमन पॉईंटला वांद्रेवरून खूप असा वेळ लागायचा, मात्र पहिला टप्पा जेव्हा वांद्रे वरळी सीलिंग सुरू झालं त्यामुळे मोठी दिलासा नागरिकांना होता. त्यानंतर कोस्टल रोड जो सुरू झालेला आहे, या कोस्टल रोडमुळे पहिली मार्गिका दक्षिण मार्गिका सुरू झालेली होती, त्यामुळे आता दिलासा मिळत होता. मात्र आता पूर्ण क्षमतेनं दक्षिण मार्गिका तसेच उत्तर मार्गिका दोन्ही सुरू झाल्याने कुठेतरी नागरिकांना मोठा दिलासा या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे जवळपास 70% वेळेची बचत होईल, तसेच इंधनात देखील 34% बचत होते. तसेच यामुळे ध्वनी प्रदूषण जे आहे ते देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुपर असा प्रोजेक्ट हा म्हणावा लागेल. नागरिकांसाठी मोठा फायदा ठरतो. यामुळे आता आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आपण आता वांद्रेमध्ये पोहोचलेलो आहोत. वांद्रे वरळी सीलिंग आहे तो पार झालेला असून आपण सध्या आहोत आता वांद्रे वरळी सीलिंग येथील या टोल नाक्यावर आहेत. आणि आपण बघू शकतो आपण नरिमन पॉईंटवरून 7:25 निघालेलो होतो आणि येथे येऊन पोहोचलोय आपण 15 मिनिटांमध्ये. आता 7:40 झालेले आहेत आणि या टोलवरती आपण सध्या बघू शकतो या टोल नाक्यावर आलेलो आहोत. अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रोजेक्ट होता, त्यामुळे मुंबईकरांना खऱ्या अर्थानं मोठा फायदा या प्रोजेक्टच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीनं आपला 15 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण झालेला असून आपण सध्या आहोत वांद्रे वरळी सीलिंगवरील टोल नाक्यावरती. आणि या प्रकल्पामुळे मुंबईकरांची इंधन बचत होते, वेळेची बचत होते, तसेच मुंबईकरांना ट्रॅफिक जो भेडसावत होता त्यामुळे कुठेतरी याच्यापासून दिलासा हा मुंबईकरांना मिळालेला असून यामुळे मुंबईकरांचा अर्थात मोठा फायदाच होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.